या विश्वात जेव्हा धन, वैभव आणि समृद्धीची चर्चा होते, तेव्हा एक नाव आदराने घेतले जाते. ते नाव म्हणजे कुबेर, देवांचा कोषाध्यक्ष, धनाचा अधिपती आणि न्यायप्रिय यक्षराज. पण कुबेराची कथा केवळ सोनं-नाण्यांची नाही. ती आहे तपस्या, त्याग आणि धर्माच्या मार्गावर चालण्याची. पूर्वी कुबेर सामान्य यक्षकुळात जन्मला होता. तो फारसा देखणा नव्हता, ना त्याच्याकडे अपार शक्ती होत्या. पण त्याच्याकडे होती अढळ श्रद्धा आणि भगवान शिवावर असलेली अपार भक्ती. कुबेराने हिमालयात जाऊन अनेक वर्ष कठोर तपस्या केली. थंडी, वारा, उपास काहीच त्याला डगमगवू शकले नाही. शेवटी त्याच्या तपस्येने प्रसन्न होऊन भगवान शिव प्रगट झाले. शिवांनी कुबेराला वरदान दिले, तू देवांचा कोषाध्यक्ष होशील. पण लक्षात ठेव, धन हे साठवण्यासाठी नाही, तर धर्मासाठी वापरण्यासाठी असते. या वरदानानंतर कुबेराला मिळाले पुष्पक विमान, अलकानगरीचे राज्य आणि अमाप संपत्ती. अलकानगरी म्हणजे स्वर्गासारखे शहर. रत्नांनी सजलेले महाल, सुवर्णाचे स्तंभ आणि कधीही न संपणारी समृद्धी. पण कुबेर कधीही गर्विष्ठ झाला नाही. तो सदैव दानधर्म करत राहिला. गरजू, साधू, ऋषी जो मागेल त्याला योग्य ते देत राहिला. एकदा माता लक्ष्मी स्वतः कुबेराच्या घरी अतिथी म्हणून आल्या. कुबेराने मोठ्या आदराने त्यांचे स्वागत केले. पण लक्ष्मीने पाहिले की घर भरलेले आहे संपत्तीने, पण मनात आहे नम्रता. लक्ष्मी प्रसन्न झाल्या आणि म्हणाल्या, जिथे नम्रता असते तिथे मी कायम वास करते. म्हणूनच आजही असे मानले जाते की कुबेर आणि लक्ष्मी एकत्र पूजले जातात. कुबेर आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो. धन वाईट नाही, पण त्याचा अहंकार वाईट आहे. प्रामाणिक मेहनत, धर्माचा मार्ग आणि दानाची वृत्ती यामुळेच खरी समृद्धी मिळते. जर तुमच्या आयुष्यात परिश्रम असूनही यश मिळत नसेल, तर कुबेराची आठवण करा. पैसे मागण्यासाठी नाही, तर सद्बुद्धी मागण्यासाठी. कारण ज्या घरात सद्बुद्धी असते, तिथे समृद्धी आपोआप येते.